बातमी आहे रत्नागिरीतनं। रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून मोठमोठ्या कॅबिनेट मंत्र्यांचे दौरे होताना दिसत आहेत आणि या पार्श्वभूमीवर शहरातील खड्डे बुजवले जात आहेत। मात्र याचा एका भाजप कार्यकर्त्याने संताप व्यक्त केला। कार्यकर्त्याने पाण्याने रस्त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या डांबराची भट्टी विझवली। नेत्यांना धक्के बसू नयेत म्हणून रस्ते दुरुस्त केले जात आहेत, पण मंत्र्यांनाही सामान्य जनतेचा त्रास समजायला हवा असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। आणि याच रागातून त्याने डांबराची भट्टी विझवली। हा सर्वसामान्य व्यक्तीचा संताप आहे। जेव्हा इतर वेळी या सामान्यांना आपल्या कुटुंबाबरोबर या रस्त्यावरनं प्रवास करताना जो त्रास होतो, ज्याबद्दल ते ओरड करतात, तक्रारी करतात, त्याची दखल घेतली जात नाही। मात्र त्याच भागामध्ये ज्यावेळेस मंत्री महोदयांचा दौरा असतो तेव्हा मात्र हे खड्डे जे ते लगेच व्यवस्थित केले जातात। इतर वेळेस ते का व्यवस्थित केले जात नाहीत असा एक सर्वसाधारण प्रश्न आहे, ज्या प्रश्नाचं उत्तर आज तागायत मिळू शकलेलं नाही आहे। आणि या संतापातनं या व्यक्तीने ही जी डांबराची भट्टी आहे त्या भट्टीमध्ये पाणी फेकून ही भट्टीच विझवून टाकली। भाजपचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांचा अपमान करणारे एक वादग्रस्त वक्तव्य केले। पती करेल ते पत्नी करू शकेल का असा सवाल करत धनंजय महाडिक यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केला। महिलांकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। दरम्यान महिलांना कमी लेखण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत काळ्या साड्या परिधान करत आज महिला या वक्तव्याचा निषेध करणार आहे। कोल्हापूरच्या ताराराणी चौकात आज हे आंदोलन होईल। दरम्यान पाहुयात धनंजय महाडिक नेमकं काय म्हणाले होते। लोक येतील सांगतील आणि एक महिला आम्ही उभा केली आहे, तुम्ही सगळ्या महिला आहेत, ती बिचारी आहे, तिला मतदान करा। मला सांगा, तुमच्या कुटुंबातला तुमचा पती एखादा प्लंबिंग काम करत असेल, तुम्हाला प्लंबिंग काम जमणार आहे गो? जमणार आहे का? तुमचा एखादा नवरा इलेक्ट्रिशियन असेल, तुम्हाला इलेक्ट्रिशियनचं काम जमणार आहे का? ज्याचं काम त्यानं करायचं असतंय। यानंतरची बातमी नागपुरातील बहुचर्चित वकील सतीश उके यांना ईडीनं ताब्यात घेतलं। त्यांच्या घरावर ईडीनं सकाळी छापेमारी केली। ईडीचं पथक सकाळी सतीश उके यांच्या नागपुरातील घरी दाखल झालं होतं। काही व्यवहाराप्रकरणी, जमिनीच्या व्यवहाराप्रकरणी हा छापा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली। ईडी या चौकशीनंतर ईडीने सतीश उके यांना ताब्यात घेतलं। सतीश उके हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत। सतीश उके यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका जी आहे निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली होती आणि त्यामुळे ते आधीच चर्चेत आले होते। त्यांच्याकडे कधी ना कधी ईडीचा छापा पडेल असं म्हटलं जात होतं आणि अखेर आज ते घडलं। कोण आहेत सतीश उके हे जर आपण जाणून घेतलं तर उकेंची राजकीय वर्तुळात मोठी उठबैस आहे। त्याचबरोबर अनेक नेत्यांशी त्यांचे जवळचे संबंध आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात त्यांनी यापूर्वी तक्रार दाखल केलेली आणि नुकतीच त्यांनी संजय राऊतांची भेट घेतली होती। जिल्हा आणि हायकोर्टात ते प्रॅक्टिस करतात। नागपूरचे हाय प्रोफाईल वकील म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं। अशा ॲडव्होकेट सतीश उकेंना आज ईडीच्या पथकाने ताब्यात घेतलं। काही जमीन व्यवहाराच्या विषयाला घेऊन त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेले होते, त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती। त्याची दखल घेत ईडीनं ही कारवाई केल्याचं कळतंय। आता हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे की नेमके कोणते कागदपत्र ईडीच्या हाती लागलेत की ज्या आधारे अधिक तपासासाठी म्हणून ॲडव्होकेट सतीश उके यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे।